जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MMA एडिटमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। तर तुम्हाला लाईट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इमेजला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर कोपऱ्यावरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे। फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर अशा प्रकारे एक मधात बीट दिन वाहून त्याच्यावरती येऊन तिला स्प्लिट मारायचं आहे। स्प्लिट मारल्यानंतर जो पहिला इमेज त्याच्यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन कलरवरती जाऊन त्याला ल्युमिनस करून टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला हा एक ओव्हरलेचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तो आपल्या शेवटच्या बीटपर्यंत येऊन त्याला कट करायचा आहे त्याचा पुढचा पार्ट। परत त्याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटनवरती जाऊन त्याला लिनर डस्ट करून टाकायचं आहे। अशा प्रकारे तो दिसून जाईल तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल शेप घ्यायचा आहे, त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे तुम्हाला। कलर अँड फिलवरती गेल्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ब्लॅक शॅडो होती अशा प्रकारे खाली आणायची आपल्याला। अशा प्रकारे व्हाईटवरती घ्यायची, ब्लॅक खाली आणायची भावना अशा प्रकारे इथे। त्यानंतर ॲडजस्ट करून घ्यायचं त्याला बरोबर। त्यानंतर ह्या व्हाईट याच्यावरती क्लिक करायचं, कलरवर मधात क्लिक करून ट्रान्सपरंट करून टाकायचं भावना त्याला अशा प्रकारे। त्यानंतर त्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं इथपर्यंत अशा प्रकारे। त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडियावरती जाऊन तुम्हाला एक PNG दिन भावना डायलॉग पेन तिला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं तुम्हाला, इथपर्यंत ॲड करून घ्यायची बरोबर। त्यानंतर तिला पण शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे। त्यानंतर आपण जे आत्ता ओव्हरले व्हिडिओ ॲड केला त्याला वरती घ्यायचं आहे इथपर्यंत। त्यानंतर आपल्याला बॅक यायचं भावनो। बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्या शेक इफेक्टवरती जायचे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमेज राऊंड रेक्टँगल 1 दिसेल भावनो, त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। परत बॅक येऊन तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर ते इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे काही इफेक्ट दिसू लागेल तुम्हाला तो। त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्टवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे या साईडला अशा प्रकारे या ज्या 3 लेअर आहे भावनो त्या तुम्हाला दिसू लागेल। 13 सेकंडपर्यंत ते दिसू लागेल तुम्हाला। त्या अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहे 3 लेअर। त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायची, इथे कॉपी करून घ्यायचे आहे 3 लेअर। त्यानंतर बॅक यायची तुम्हाला। बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचे। परत बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर परत ते प्लसच्या साईने तिथे क्लिक करायचे, तिथे लेअर आपल्याला ह्या लेअर पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते दिसून जातील भावांनो। त्यानंतर तुम्हाला परत पुढे यायचं आहे। त्यानंतर जो आपण ओव्हरली व्हिडिओ ॲड केला तो सगळ्यात वरती घ्यायचा भावांनो अशा प्रकारे। इमेज तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल भावांनो। त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक बॉर्डर पेन ॲड करायचं आणि ते शेवटपर्यंत ओढून घ्यायचं इथपर्यंत अशा प्रकारे। त्यानंतर कोपऱ्यावरती जायचे तुम्हाला, तिथून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा भावांनो अशा प्रकारे। तर आजचा व्हिडिओ आपला झालेला आहे भावांनो। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।